बाळूमामा देवस्थानात तब्बल 60,74,00,000चा कथित आर्थिक अपहार, माजी पदाधिकाऱ्यांसह संबंधितांविरोधात गुन्हा. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60,74,00,000 रुपयांच्या कथित आर्थिक अपहाराचे प्रकरण समोर आले आहे. धर्मादाय विभागाच्या तक्रारीनंतर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय. धर्मादाय आयुक्त मुख्यालय मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिनी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच संबंधित सदस्य आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांविरोधात विविध आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आलेत. या देवस्थानाच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायिक अधिकारी एम.बी. लंबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालातील निष्कर्षाच्या आधारेच ही घटना दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार मार्च 2020 ते मार्च 2026 या 6 वर्षाच्या कालावधीत ट्रस्टच्या निधीचा कथित गैरवापर, आर्थिक व्यवहारातील अनियमितता, लेखापरीक्षणातील त्रुटी आणि देवस्थानच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता झाल्याचा आरोप आहे. या कथित गैरव्यवहाराची एकूण रक्कम 60,74,00,000 रुपये असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला. विशेष म्हणजे ट्रस्टमध्ये एकूण 21 ट्रस्टी असतानाही सध्या गुन्हा 2 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित जबाबदार व्यक्तीविरोधात नोंदवण्यात आला असून तपासादरम्यान आणखी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे या प्रकरणाची माहिती समोर येताच भाविकांमध्ये मोठी चिंता आणि खळबळ निर्माण झाली आहे. देवस्थानच्या आर्थिक व्यवहाराची आता सखोल चौकशी होणार असून तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुदरगड पोलीस ठाण्याचे फौजदार अहमद मुल्ला करत आहेत. दरम्यान रविवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतरही सोमवारी सायंकाळपर्यंत एफ.आय.आरची प्रत उपलब्ध करून देण्यात विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून क्रॉस गुन्हा दाखल होणार असल्याने त्यानंतर एफ.आय.आरची प्रत दिली जाईल असे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात तपासातून नेमके कोण जबाबदार ठरतात, कथित 60,74,00,000च्या गैरव्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात आणि आणखी कोणावर कारवाई होते याकडे आता लाखो भाविकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.